सिद्धिराज, मी काय म्हणते, आपण आनंदीला काही त्रास होणार नाही याची काळजी घेऊयात ना. हो ना, आजवर आपण अनेक संकटांना आणि अनेक प्रॉब्लेम्सना एकमेकांच्या साथीने पार केलंय. एक खात्री आहे की यावेळी सुद्धा आपण तसंच करू. सिद्धिराज, मला तुमची काळजी कळतीये, पण यावेळी जर का तुम्ही निर्दोष सुटला नाहीत ना, तर मला तुमच्याशिवाय जगणं अशक्य होईल. हो ना, असं नको म्हणूस तू. हे बघ, आपली सत्याची बाजू आहे आणि कायद्यावर माझा विश्वास. हो, मला माहिती हो सगळं, पण माहित नाही का मनात ही भीतीच जात नाहीये माझ्या. यावर काय करायचं ते माहिती आहे तुला. ये. हो ना, तुझ्या मनातली सगळी भीती देवाला सांग. आतापर्यंत त्यांनीच तारलंय, तर यापुढे सुद्धा तोच काळजी घेईल. देवा, आज पुन्हा आमची परीक्षा आहे देवा, पण यावेळी सिद्धिराजची बाजू भक्कम आहे. यावेळी ते निर्दोष सुटायलाच हवे. देवा, यांनी काहीतरी करून आनंदीला साक्ष द्यायची परवानगी देऊ दे. सिद्धू, ये सिद्धू. महेश, आलास? ऐक, आज काही करून मिसळीची गाडी तुलाच सांभाळावी लागणार आहे. ए बस काय, मी एकदम तयार आहे. पावडर बिवडर लावू ना. वहिनी, मिसळ तयार आहे ना? हो हो, मी सगळी तयारी करून ठेवली. बस. सिद्धू, वहिनी, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. सगळं काही ठीक होणार आहे. राहिला प्रश्न आपल्या मिसळच्या गाडीचा, तर मी आहे ना, सगळं नीट होईल. थँक्यू. चला, हो. निघूया आता. एक एक चाल सक्सेसफुल होते जानू. बघतेस ना किती आरामात 6व्या टप्प्यात आलाय माझ्या. जयंतला अंडर एस्टिमेट करणं म्हणजे मूर्खपणा आहे. घोडा पाण्याजवळ जात नसेल तर पाण्याला घोड्याजवळ कसं आणायचं हे चांगलंच जमतंय मला. आता काही करून तू घरी परत येणार. आज टुडे यशानो, आता सगळ्या वाटा आपल्या घराशी येऊन थांबणार जानू. तू परत येणार. अचानक जानूची आठवण आली. इट्स ओके, तू फ्रेश हो. मी आपल्या दोघांसाठी कॉफी बनवतो. कामकाजाला सुरुवात करा. युअर ऑनर, माझे अशी सिद्धिराज गाडे पाटील यांनी या कोर्टामध्ये केलेल्या अपीलाची सुनावणी मी सुरू करते. ह्या केसमध्ये ना काही अशा नवीन गोष्टी समोर आलेल्या आहेत ज्याने या केसला कलाटणी मिळेल असं वाटतंय. सर, सिद्धिराज गाडे पाटलांच्या गाडीमुळे अपघात नाही झालाय, त्यामुळे त्या दिवशी. ऑर्डर ऑर्डर. हे बघा, तुम्हाला ज्यावेळेस बोलण्याची संधी दिली जाईल
त्यावेळेस विटनेस बॉक्समध्ये येऊन बोला. असं मध्ये बोलून कोर्टाचा अवमान करू नका. आय एम सॉरी युअर ऑनर. त्यांच्या वतीने मी आपली माफी मागते. कंटिन्यू. युअर ऑनर, मयत श्रीकांत यांच्या गाडीला धडक दिलेली गाडी ही जास्त वजनाची अवजड वाहने या प्रकारात मोडणारी असावी. कारण गाडीचं जे नुकसान झालेलं आहे त्यावरून असंच दिसून येतं की ती गाडी जास्त वजनाची असेल. त्याशिवाय त्या गाडीची इजा इतकी नाही होऊ शकत. त्या डिटेलला धरूनच हा रिपोर्ट आहे युअर ऑनर. कुठल्या वाहनाला कशाने धडक बसल्याने त्या गाडीचं किती नुकसान होऊ शकतं याचे तर्क कंपनीकडे असतात. त्यावर आधारितच हा रिपोर्ट आहे युअर ऑनर. आता ह्याच्यातला मुख्य मुद्दा असा आहे की माझे अशी सिद्धिराज गाडी पाटील यांची गाडी तितकी मोठी नाहीये. छोट्या गाडीच्या धडकेने अपघाती वाहनावर इतका मोठा इम्पॅक्ट होऊच शकत नाही युअर ऑनर. अरे काय बोलतीये बाई, सरळ सरळ खोटं बोलती. म्हणून माझा असा दावा आहे युअर ऑनर की हा अपघात सिद्धिराज यांच्या वाहनामुळे झालेलाच नाही. तुला ते काका आठवतात? आपण दोघे लहान असताना तिथे ते काम करायचे. काका त्यांना कमी दिसायचं थोडं. म्हणून आपण त्यांची सारखी टिंगल काढायचो. आपण त्यांचे प्रँक पण केलं त्यांच्यासोबत. मला आठवतं ना, एकदा तर आपण त्यांना नवीन कलर लावलेल्या बाकावर बसवलं होतं. पुन्हा अशी मस्ती कधीच करता नाही आली. म्हणजे तो खेळकरपणाच निघून गेला. आणि नंतर कोणी असे मित्र पण राहिले नाहीत ना. पण खरंच ते दिवस मला आठवून खूप बरं वाटतं. आणि आता जवळचा मित्र माझ्या घरी आलाय. आणि ते दिवस परत येणार नाही. तुला आठवतं आपण आंधळी कोशिंबीर खेळायचो? आठवतं ना? आपण दोघं कोणाला सापडायचंच नाही. आपल्या दोघांची जोडी सगळ्यात बेस्ट. ऑलवेज ऑलवेज.